वैयक्तिक पहिला आणि पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय तो राहुलनं. किंग फार्मा संघाकडून पहिला षटकार गेलाय तो राहुलचा. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिली गोलंदाजी करतायत ते. आणि दुसऱ्या चेंडूमध्ये गडी बाद केलाय नवीन सरांनी. खरोखरच गोलंदाजीमध्ये परिवर्तन घडून दाखवलंय. राहुलला थोडं नाराज होऊन तंबूत परतावं लागतंय. पवन सरांनी खरोखरच चांगल्या प्रकारे झेल टिपली. आता मात्र स्कोर होतोय तो 6 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 6 धावसंख्येवरती. जोरदार मारला चेंडू आणि चिन्हा एकदा झेल टिपली. खरोखरच ही झेल मात्र नाविन्यजोग्या होती. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत ते पवन सर. 36 सारखा मोठा गडी बाद केलाय तो. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले. तर नवीन सर यांनी हॅट्रिकचा चान्स भेटतोय नवीन सर यांना. बघूया काय होतंय. सतीश याची जागा भरून काढण्यासाठी मात्र आता आलाय तो प्रथमेश. प्रथमेश याच्यासाठी हा पहिला चेंडू. नवीन सर यांचा पुढील चेंडू पहिल्या षटकातील. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि हॅट्रिक भेटू शकली असती. आणि षटकार ठोकलाय. खरोखरच प्रथमेश याच्या बॅटमधून निघालाय हा पहिला षटकार. आणि संघातर्फे दुसरा षटकार. या 6 धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकले. संघाची धावसंख्या झाली ती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 12. आणि पुन्हा एकदा जोरदार टोलालेला चेंडू आणि हा मात्र चौकार. या 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा जोरदार ठोकलाय चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली प्रथमेश यानं. शेवटचे 3 चेंडू महागडे ठरले ते नवीन सरांनी. 2 विकेट घेतलेत पण 22 धावा दिल्या आहेत. खरोखर चांगली गोलंदाजी केली सुद्धा आणि तेवढे विकेट सुद्धा घेतलेत. पण मात्र स्कोर मध्ये थोडासा महागडा ठरतोय तो. 22 धावसंख्या झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकेल तो अतुल. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतो तो अतुल. अतुल याचा पहिला चेंडू आणि स्ट्राईकला खेळेल तो सर्वेश. सर्वेश काही बॉल समजू शकत नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चेंडूच्या वेगानं सर्वेश याला काही समजू शकला नाही. अतुल याचा पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि एक धावसंख्या. चोरटी धावसंख्या काढण्यास यश. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या झाली ती 23. अतुल याचा पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील. खेळेल मात्र सर्वेश. आणि गडी बाद झालाय. तिरपा उडवलाय अतुल यानं. सर्वेश याचा त्याला थोडं नाराज होऊन तंबूत परतावं लागतं. या 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 23. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 23. 23. आता मात्र सर्वेश याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो स्वतः कर्णधार मालक चालक सचिन सर. गोलंदाजी मार्कवर अतुल. अतुल याचा पुढे चेंडू चांगल्या प्रकारे तो लावलाय. फक्त एका धावावरती समाधान मानावं लागतं. या एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावफलक होतंय ते मात्र 24. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रथमेश चांगल्या प्रकारे फेरी करतोय आणि फुलटा चेंडू होता. पण पुन्हा एकदा एकच धाव. एका धावसंख्येवरती समाधान. एका धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या झाली ती 25. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अतुल याचा. खेळ मात्र सचिन सर. पुन्हा एकदा एक धाव.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. अजूनही 3 षटकांचा खेळ समाप्त. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक टाकेल तो, संघातर्फे तिसरं षटक टाकेल तो सूरज. आणि पहिला चेंडू वाईट. पंचांनी 2 हात समांतर करून वाईट घोषित केलाय. या अतिरिक्त धावसंख्येने धावफरक मात्र झाले ते 27. हा मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसते ते सूरज याचं. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. बघूया सचिन सर काय करतायत, संघाला कितपत धावा पोहोचवतायत. स्वतः मालक सचिन सर आणि पंचांचा निर्णय नो. क्रीजच्या बाहेर पडल्यामुळे हा मात्र नो. हा मात्र फ्री हिटची संधी. या संधीचा काय फायदा घेत आहेत बघूया सचिन सर. पुन्हा एकदा नो. फ्री हिटचा चान्स होता, नो चेंडू होता, पण धावचेत मात्र व्हावं लागतंय. सचिन सर यांना थोडं नाराज व्हावं लागतंय. नाराज होऊन तंबूत परत आहेत. आता मात्र सचिन सर यांची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन येतोय तो ऋषी वाटत. ऋषी. सचिन सर यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मात्र ऋषी. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 रन. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू टाकेल तो सूरज आणि खेळेल तो प्रथमेश. प्रथमेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. बघूया कितपत रनांच्या खेळी करतोय तो. जोरदार मारण्याचा प्रयत्न. फार्मा इंडियंस एक सूचना पर ध्यान दे, उन्होंने खाते टाइम जो भी कचरा किया है वो डस्टबिन में उठाकर डाल देना, ये एक रिक्वेस्ट रहेगा. हा मात्र जोरदार टोलावलेला चेंडू आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. ऋषी याच्या बॅट मधून निघालाय हा पहिला चौकार. या 4 धावसंख्येने संघ पोहोचला आहे 34 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक सूरज याचे. धावसंख्या झाली ती 34. धावसंख्या झाली ती 35. आणि हा मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसून येत आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील टाकेल मात्र सूरज, खेळेल मात्र ऋषी. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. संघ पोचला 36 या धावसंख्येवरती. हा मात्र निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावसंख्या 36. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. 10 अभी ये 10 आया और स्कोर हुआ 36. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक टाकतील ते शरद सर. आणि स्ट्राईकला खेळेल तो प्रथमेश. प्रथमेश आतापर्यंत चांगले खेळ करतोय. त्यानं 18 रन केलेत, 2 षटकार ठोकलेत. पहिला चेंडू लूज टाकलाय. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळाली. एका या धावसंख्येवरती समाधान. संघ पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. शरद पुढील चेंडू. नाहीतर जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा 1 धाव. हा मात्र टप्प्यात चेंडू होता. ऋषी मात्र बाद होतोय.
धावची स्वरूपात गडी बाद होतोय. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 38. प्रथमेश याने चांगला टोलावलेला चेंडू आणि दुसऱ्या संघाची धाव आणि विकासला 0 या धावसंख्येवरती बाद व्हावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात 6वा गडी बाद झालाय. एकदा सर्व खेळाडूंनी लक्ष द्या. जेवल्यानंतर कचरा हा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. जे राहिलेले प्लेट्स आहेत त्या डस्टबिन मध्ये टाकायचे. इतरत्र कोणी फेकू नये. जरा लक्ष द्या. सर्व खेळाडूंनी लक्ष द्या. कचरा हा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. जेवण झाल्यानंतर कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. कोणी खाली टाकला दिसल्यास तो स्वतः उचलून टाकायचा आहे डस्टबिन मध्ये. शरद सर यांचा वाईट चेंडू. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 40. स्ट्राईकला खेळतो प्रथमेश आणि हा निर्धाव चेंडू बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न, पण प्रथमेश हा काही समजू शकला नाही. तर शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू शरद सर यांचा. आणि पुन्हा 9 चेंडू. एक चेंडू संपवायचा आहे. फ्रीडचा चान्स. फ्रीडची संधी भेटते ती शेखर सर यांना. बघूया काय करतायत. टप्प्यात भेटलेला चेंडू आणि चांगल्या प्रकारे टोलावला चेंडू, पण एक धाव फक्त. आणि हेलो, फार्मा नाइट राइडर्स और फार्मा कैपिटल के बीच के जो मैन ऑफ द मैच थे वो सुनील वर्मा जी थे. कृपया करके अपना वो ट्रॉफी कलेक्ट करें. और इस मैन ऑफ द मैच का प्रेजेंटेशन करेंगे संदीप सर. टोटल धावसंख्या झाली ती 46. जिंकण्यासाठी 47 रनांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 47 रनांची आवश्यकता.
जिंकण्यासाठी 47 रनांची आवश्यकता, 30 चेंडू आणि 47 रनांची आवश्यकता. सनरायझर्स संघाला जिंकण्यासाठी 47 रनांची आवश्यकता. लगेचच पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे का? टायटन आणि रायडर संघाच्या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील सगळ्यात हायेस्ट स्कोर होता तो 91 आणि हा मला वाटतं सगळ्यात लोएस्ट स्कोर असेल 46. जिंकण्यासाठी फक्त 47 रनांची आवश्यकता आहे. हॅलो सनरायझर्स वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिली गोलंदाजी करतो तो सतीश याचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूमध्ये फक्त एक धाव घेतली पवन सर यांनी. स्वतःचं खातं आणि संघाचं खातं एका या धावसंख्येने ओपन केलंय ते. पवनचा दुसरा चेंडू, जोरदार मारला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 2 धावा. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चेंडू भेटलाय टप्प्यात. पवन सर यांनी चेंडू ठोकलाय तो सीमारेषे बाहेर. थोडासा महागडं षटक पडतंय ते सतीश याचं. एक छोटी धावसंख्या काढण्यास यश. दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो मात्र तेवढा पोहोचला नाही. 2 धावसंख्या काढण्यात चांगलंच यश. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सतीश याचा. खेळतील ते पवन सर. आणि थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 11. आता मात्र वन साइड 24 चेंडू 36 रनांची आवश्यकता. मैच देना है जूनियर वर्मा. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. बिनगड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 11. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक टाकेल तो रॉस याची वर्णी लागते गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकला खेळतील ते पवन सर. मागच्या षटकामध्ये त्यांनी एक षटकार ठोकला होता. आता मात्र बघूया काय करतायत पवन सर. रॉस याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज पवन सर. जोरदार मारण्याचा प्रयत्न पण एक धावसंख्या. एका धावसंख्येवरती समाधान. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकत आहे. धावसंख्या होते ती 12. अजूनही 23 चेंडू 35 रनांची आवश्यकता आणि हा मात्र अतिरिक्त धावसंख्येत 1 नेवर. संघ पोचलाय 13 या धावसंख्येवरती. जोरदार मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला ही मात्र झेल होती पण थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण. फ्रीडचा चान्स दिगंबर याला. बघूया काय करतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. अजूनही 22 चेंडू 33 रनांची आवश्यकता. एवढा वेळ नाही लावायचा आहे. लगेचच सामना चालू ठेवायचा आहे. रॉस याचा पुढील चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रॉस याची. जोरदार मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा फक्त एक धाव. धाव संख्या मात्र
एका धावसंख्येने पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 16. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू, तेवढंच पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. बहुत ही बढ़िया बॉलिंग कर रहे हैं. रॉस याची चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकातील. जोरदार मारला चेंडू. काय आहे, चौकार आहे की काय आहे, षटकार आहे? अंपायर बताएंगे क्या है. कोई डिसीजन नहीं दिया है ना. अंपायर अपना डिसीजन देंगे जो भी होगा. रितेश पाल और अंपायर का निर्णय 4 भूषण. रन. अंपायर से झंझट ना करे कुछ भी. सनराइजर और पंजाब किंग्स के बीच मैच चलता हुआ. 18 चेंडू आणि 26 रनांची आवश्यकता. स्कोर झालाय 21. बॉलर ने बता दे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 21. बिना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 21. पहिली जोडी अजूनही मैदानात. आता मात्र अ- अगली 9 रन. गेंद करने रॉस के का लिए 9 रन आया तैयार. है. ये गेंद और यहाँ पर कैच आउट होते हुए पीसी पीसी कैच आउट हो गए हैं. और क्रीज पे आते हुए वेंकी सर. ऋषी याचा पुढील और चेंडू. वेंकी सर स्ट्राइक पे सामना करेंगे. आणि निर्धाव और चेंडू. बहुत ही बढ़िया गेंद. काही समजू शकले नाही तर वेंकी सर. जोरदार मारला चेंडू. चेंडू गेला सीमारेषे पार. वेंकी सर यांच्या बॅट मधून निघाला हा षटकार. मला वाटतं संघाकडून हा पहिला षटकार असेल. आणि या 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 20 धावा. आणि हा मात्र निर्धाव चेंडू. खरोखरच गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसतंय. पंचांचा निर्णय नो. फार्मा टाइटंस और नाइट राइडर्स अपना टॉस करा ले. जोरदार मारण्याचा प्रयत्न. सॉरी सॉरी केकेआर ने फील्डिंग लिया है. पंचांचा निर्णय वाईट. 2 हात समांतर करून वाईट घोषित केलाय आणि त्याचा फायदा होतोय तो. वेंकी सर यांच्या टीमला धावसंख्या झाली ती 29 एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 14 चेंडू आणि फक्त 18 धावांची आवश्यकता. वेंकी सर बहुत ही डेंजरस बल्लेबाज है. हा मात्र निर्धाव चेंडू. शेवटचा 1 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. जोरदार मारण्याचा प्रयत्न. और अंपायर निर्णय देंगे पंचांचा आउट. निर्णय आउट. इसी के साथ स्टंप के होते हुए वेंकी सर बाहर जा रहे हैं. वेंकी सर यांच्या मैच स्वरूपात में थोड़ा ट्विस्ट आता हुआ. मोठा गडी बाद झाला वेंकी सर यांच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 29. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 29. आता मात्र 12 चेंडू आणि 18 रनांची आवश्यकता. 12 बॉल 18 रन. जिंकण्याचं समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 18 धावा. अगदी सोपं असं आव्हान वाटतंय मला. 12 चेंडू आणि 18 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 29. 12 बॉल 18 रन चाहिए जीत के लिए. शेखर आए हैं बॉलिंग करने के लिए. 12 बॉल 18 रन चाहिए जीत के लिए सनराइजर्स हैदराबाद को. गोलंदाजी मार्कवर आहेत ते शेखर सर. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं षटक टाकतील ते शेखर सर यांचा पहिला चेंडू. आणि खेळ मात्र दिगंबर जोश.
बघूया काय करतोय. जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू आणि 18 रनांची आवश्यकता. हाई वोल्टेज मैच होता हुआ 12 बॉल 18 रन। बल्लेबाज तैयार। पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू, काही समजू शकत नाही आहेत बॅट्समन. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी शेखर सर यांची. बहुत ही बढ़िया बॉलिंग। बऱ्याच वर्षाचा अनुभव घेऊन मैदानात गोलंदाजी मार्कवर शेखर सर. अगली गेंद का सामना करेंगे। दिगंबर काही समजू शकला नाही या अगोदरचा चेंडू. आता मात्र बघूया काय करतोय. और वाइट। हा मात्र बॉलर थोड़ा प्रेशर में दिख रहे हैं, बट अनुभव बहुत है उनको। ये गेंद और ऑफ साइड में उठा के खेल दिया 1 रन के लिए। रितेश रितेश त्यानंतर तुझी. अजूनही 10 चेंडू 16 रनांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर आहे ते शेखर सर. बघूया आता स्ट्राईकला आलाय तो विकास वर्मा. याने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. चांगले षटकार ठोकतो, पण बघूया आता कितपत फलंदाजी करतोय. छोटी धाव संख्या काढण्याचा प्रयत्न आणि हा एक पुन्हा निर्धाव चेंडू. समीकरण बदलतंय. जेवढं सोपं वाटत होतं तेवढं अवघड होऊन बसतंय. शेखर बहुत बढ़िया बॉलिंग कर रहे हैं, बहुत ही बढ़िया बॉलिंग कर रहे हैं प्रेशर के सिचुएशन में। और विकास अगली गेंद सामना करने के लिए तैयार। ये गेंद और फ्लिक कर दिया 1 रन के लिए। अजूनही 8 चेंडू आणि 15 रनांची आवश्यकता. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेखर सर यांचे धावसंख्या झाली ती 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला खेळतील दिगंबर. अगली गेंद का सामना करेंगे दिगंबर। ये गेंद और उठा दिया है ऑफ साइड में, बट 1 ही रन मिलेगा। शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडूमध्ये 14 रनांची आवश्यकता. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेखर सर यांचा धावसंख्या झाली ती 32. 7 बॉल 14 रन चाहिए। विकास अगली गेंद का सामना करेंगे। ये गेंद और उठा दिया है, और यहाँ पर कैच छूटता हुआ अंपायर बताएंगे क्या है। ही झेल इम्पॉर्टंट होती. चांगला बॅट्समन खेळत होता विकास वर्मा. रन. याची झेल होती. झेल टिपू शकले असते राहुल बहुत सर. ही बढ़िया बॉलिंग कर रहे हैं शेखर। राहुल याने झेल सोडली. ही 7 झेल बॉल 13 रन चाहिए जीत के लिए। सनराइजर्स हैदराबाद को 7 बॉल 13 रन। पाच. आणि धावसंख्या झाली 34. 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटचं षटक बघूया कोण टाकतंय. राहुलने झेल टिपली असती तर कदाचित मॅच पण टिपली असती. बघू काय होतंय. वर्मा याला चान्स भेटलाय. त्याचा देखना फायदा है कितपत वर्मा घेतोय. मैच फिनिश कर पाते हैं कि नहीं अपने टीम के लिए। बल्लेबाज बहुत ही अनुभवी हैं। 6 बॉल 13 रन चाहिए जीत के लिए। रितेश तुझी आता मॅच आहे. विकास आए हैं बॉलिंग करने के लिए, और स्ट्राइक पे है विकास वर्मा, दोनों विकास। ही मॅच संपल्यानंतर जे मैदानात लक्ष द्या जरा. ही मॅच झाल्यानंतर जे खेळाडू खेळतात त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि किंग 11 मॅच झाल्यानंतर जेवण करून घ्यायचं आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 9 धावा. 5 बॉल 9 रन चाहिए जीतने के लिए सनराइजर्स को। स्ट्राइक पे है दिगंबर, और बॉलिंग के लिए तैयार विकास। बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय विकास. खरोखरच 5 चेंडू आणि 9 धावा. अगदी सोपं वाटतंय आव्हान, पण कठीण होऊन बसलंय. ये गेंद आणि और गोलंदाज इसका- मारलाय. और झेल ये catch टिपला out. आहे. ज्या फिल्डरच्या हातामध्ये त्याने जो मारलाय चेंडू तो कधीच झेल नाही सोडू शकत. खरोखरच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय त्यानं. पंजाब की वापसी करती हुई, और सनराइजर के हाथों से मैच दूर जाता हुआ। और स्ट्राइक लेने के लिए आ रहे हैं अतुल विकेट गिरने के साथ ही। अतुल मात्र फलंदाजी मात्र चांगली करतो. याच्याकडे 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा करायच्या आहेत. बघूया काय करतोय. मारतोय का षटकार, मारतोय का चौकार.
पेललाय चेंडू, गेलाय चेंडू, चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 4 धावा. आता मात्र समीकरण जिंकण्याचं दिसतंय. खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली अतुलनं. पहिल्या चेंडूमध्ये त्यानं चौकार ठोकलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावा फक्त. मला वाटतं षटकार मारूनच मॅच संपवेल तो. अतुल आते ही चौके के साथ अपना खाता खोलते हुए नेक्स्ट बॉल का सामना करेंगे विकास. ये गेंद और अंपायर का इशारा नो बॉल. तो सनराइजर्स जीत के करीब. पुन्हा एकदा जोरदार ठोकलाय चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमारेषे बाहेर आणि विजय ठरतोय सनरायझर्स सनराइजर्स फार्मा टीम. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथं यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स पाशी आणि त्यांचं खाऊ घेऊन जायचं आहे. त्यांची जी बिर्याणी आहे ती घेऊन. खाना लेने के लिए आने का है बाहर. दोनों टीम खाना ले ले. और वेंकी सर जरा इधर आइए. सनराइजर्स और पंजाब के कैप्टन अपना अपना खाना ले लें. तो सनराइजर्स हैदराबाद ये मैच जीत चुकी है.